Hello students, last session we have started with this chapter number 3 and that is projection of point and line. Okay, so in the last session we have discussed what is exactly mean by projection. Okay, and the object which we are going to study or consider is in the form of a single dot or we call it as a point. Okay, and this particular projection of point, when we do consider it, then it becomes necessary to imagine that point into the space. So initially we are imagining the point into the space, but the problem was that the space is not having limits. Only consideration or imagination of point is sufficient, but is not sufficient. But to draw the projection of that point, we need some sort of references. So for that purpose, from space, we have brought down the point concept into the room, and definitely the room means it is having the limits in the form of a horizontal floor, in the form of vertical floors, in the form of a sidewalls. And again, we have imagined that point into the room, and with the concept of room, we have introduced the concept of planes which are essential in the drawing. And the planes are namely vertical plane, horizontal plane, and the side view plane. We call it as a profile plane or an imaginary plane. Okay. Now, again, considering the point every time into the room is a bit difficult because we cannot draw exactly the projections of that point. वस्तुस्थितीमध्ये आपण ड्रॉइंग मध्ये त्याचे प्रोजेक्शन्स काढू शकत नव्हतो आणि म्हणून आपण इथं आपल्याला लक्षात आलं रूमच्या कन्सेप्ट मध्ये की प्लेनची इसेन्शियलिटी आहे म्हणजे एक हॉरिझॉन्टल प्लेन आणि एक व्हर्टिकल प्लेन लागते ड्रॉइंग मध्ये आणि इथं आपल्याला लक्षात आलं की इसेन्शियलिटी ऑफ ड्रॉइंग साठी तीन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ऑब्झर्वर, दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे पॉइंट होता आणि तिसरी गोष्ट आता कळाली आपल्याला की रेफरन्स प्लेन्स आपल्याला अवेलेबल पाहिजेत म्हणजेच हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन. मग ह्या तीन गोष्टींच्या आधारे पुन्हा रूमच्या कन्सेप्टला आपण छोट्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी क्वाड्रंट सिस्टीम मध्ये आलो आणि क्वाड्रंट सिस्टीम मध्ये आपण ध्यानात घेतलं की एक हॉरिझॉन्टल प्लेन आणि एक व्हर्टिकल प्लेन या दोन्ही जर एकमेकाला 90 अंशात छेदल्या गेल्या तर चार क्वाड्रंट तयार होतात, नेमली फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. इथं तुम्ही पाहू शकता की हॉरिझॉन्टल प्लेन ब्लू चॉक लाईन्स मध्ये मी रेफर केलेले आहे, व्हर्टिकल प्लेन मी येलो चॉक लाईन्स मध्ये टाकलेले आहे, बरोबर. आणि ह्या दोन्ही जिथं इंटरसेक्ट होतात तिथं लाईन ऑफ इंटरसेक्शन तिला रेफरन्स लाईन असं म्हटलं जातं. तर ही XY ही लाईन मी इथं लोकेट केली. आता आपण या आधारे सांगू शकतो की या चार क्वाड्रंट पैकी आपण कुठलाही एक पॉइंट क्वाड्रंट कन्सिडर करून आपण त्याचे प्रोजेक्शन्स आपल्या प्लेन ऑफ पेपर वरती ड्रॉ करू शकतो. आणि म्हणून आता आपण जे काही शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण तो जो ऑब्जेक्ट आहे म्हणजेच तो जो पॉइंट आहे तो आपण इमॅजिन करणार आहोत पहिल्या क्वाड्रंट मध्ये. पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही जर ध्यानात घेतलं तर हॉरिझॉन्टल प्लेन आहे ती अशी हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि व्हर्टिकल प्लेन आहे ती त्याला बरोबर 90 अंशात असणारी उभी प्लेन. या दोन्ही प्लेनच्या मध्ये हा पॉइंट काय केलेला आहे सिच्युएट झालेला आहे. म्हणजे पॉइंट P इज सिच्युएटेड इन द फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट P इज सिच्युएटेड इन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके. आता हा जो पॉइंट P आहे हा पॉइंट P व्हर्टिकल प्लेन पासून काही अंतरावरती आहे आणि हे जे अंतर आहे हे जे अंतर आहे तर हे अंतर आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स असं म्हणतो. याच्यामध्ये लक्षात आलं त्याला आपण H हे नोटेशन देतो आणि हा जो पॉइंट आहे हा या हॉरिझॉन्टल प्लेन पासून काही अंतरावरती सिच्युएटेड आहे त्याला आपण व्हर्टिकल डिस्टन्स असं म्हणतो, बरोबर. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने ही जी पॉइंट P चं लोकेशन आहे तुमच्या ध्यानात येते बघा की पॉइंट P हा या हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन मध्ये कुठेतरी तो सिच्युएट झालेला आहे. म्हणजे त्या पॉइंट P चं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं काही अंतर आहे आणि व्हर्टिकल प्लेन पासूनचं काही अंतर आहे. तो पॉइंट आता आपण इमॅजिन करूया विथ द हेल्प ऑफ दॅट मॉडेल, सब मॉडेल. आता तो पॉइंट आपण कन्सिडर करूया विथ द हेल्प ऑफ दॅट मॉडेल. तर मगाशी मी तुम्हाला हे मॉडेल मागच्या सेशन मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं होतं. तर या मॉडेलला आपण क्वाड्रंट सिस्टीम असं म्हणतो. यामध्ये हा पहिला क्वाड्रंट झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला. आता आपलं डिफाइन झालेलं आहे की पहिला पॉइंट जो आहे आपला तो या पहिल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे. तर या पॉइंटला आपण आता पहिल्या क्वाड्रंट मध्ये इमॅजिन करत आहोत.
Okay, look here. Yes. Now you could be able to imagine this point. आता हा जो पॉइंट आहे हा कॅपिटल पी आहे जो मी इथं काढलेला आहे. समजतंय का बघा? तर ह्या पॉइंट पी चं या हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं काहीतरी अंतर आहे. समजतंय का? तर या डिस्टन्सला आपण काय म्हणतो h म्हणतो. तुमच्या लक्षात आलं का? इथून मी हात फिरवतो. इमॅजिन होतंय का बघा? तुम्ही हा पॉइंट फक्त बघायचा. बरोबर? या पॉइंटचं या हॉरिझॉन्टल पॉइंट पासूनचं अंतर आहे. त्या अंतराला आपण h असं म्हणतो. तर हे जे डिस्टन्स इथून इथपर्यंत जे आहे ते डिस्टन्स आहे कॅपिटल H. आणि या पॉइंटचं या व्हर्टिकल प्लेन पासूनचं हे हॉरिझॉन्टल अंतर आहे. समजतंय का? दिस डिस्टन्स हे बघा इथं एवढं अंतर आहे. या डिस्टन्सला आपण इथं काय म्हणतो B असं. काय म्हणतो आपण? B असं. आता तुमच्या लक्षात येईल की पॉइंट P is at a distance of H from horizontal plane and it is at a distance of B from vertical plane. म्हणजेच याचा अर्थ असा आहे point P is situated in the first quadrant. Point P is situated in the first quadrant. Okay, no doubt. आता या पॉइंटला आता पॉइंट इमॅजिन झाला, रेफरन्स प्लेन झाला. आता ऑब्झर्वर तिसरा घटक कोण आहे? ऑब्झर्वर. When the observer will look into this direction, so this is the direction of observer. Arrow indicates direction of observer. So observer is looking to this object from this direction. Observer is looking to this object from this direction. So when the observer will look to this point, so his rays of sight will catch the image of this point. त्याची डोळी त्याची दृष्टी या पॉइंटची इमेज कॅच करतील आणि ह्या पॉइंटचं प्रोजेक्शन कुठे पडणार आहे? तर या पॉइंटचं प्रोजेक्शन रेफरन्स प्लेनवर पडणार आहे. आपल्याला आठवतंय का बघा मागच्या लेक्चर मध्ये रूम मध्ये पॉइंट कन्सिडर केला होता. तर त्याचं फ्रंट व्ह्यूचं प्रोजेक्शन पुढून बघितल्यानंतर त्याचं प्रोजेक्शन वॉलवर म्हणजे बोर्डवर पडणार असं मी सांगितलं होतं. आता तसाच विषय आहे. या पॉइंटला जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघताय तेव्हा तुमची नजर याच्यावर पडली की याचं प्रोजेक्शन तुमचं ह्या व्हर्टिकल वॉल वरती येऊन पडणार. कुठे येणार आहे? व्हर्टिकल वॉल. आणि या व्हर्टिकल वॉलचं नाव आहे व्हर्टिकल प्लेन. काय नाव आहे? व्हर्टिकल प्लेन. म्हणजे याचा अर्थ ऑब्झर्वरने या पॉइंटला P ला बघितलं तर त्याचं प्रोजेक्शन इथं पडलं तर इथं त्याला प्रोजेक्शन त्याचं मिळालं. आणि हे प्रोजेक्शन म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू आहे जो मी त्याला स्मॉल p डॅश मध्ये देतो. काय देतो मी त्याला? स्मॉल p डॅश मध्ये. आणि पर्पजली मी त्याचा कलर येलो करतो कारण व्हर्टिकल प्लेन वर तो आलेला. सो p डॅश इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द ऑब्जेक्ट. आता मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे तुम्हाला. जर पॉइंट P हा हॉरिझॉन्टल प्लेन पासून h अंतरावरती असेल, पॉइंट P हा हॉरिझॉन्टल प्लेन पासून जर h अंतरावर असेल तर त्याचा फ्रंट व्ह्यू म्हणजे पॉइंट P डॅश त्याचा फ्रंट व्ह्यू P डॅश हा हॉरिझॉन्टल प्लेन पासून किती अंतरावर असणार? प्रश्न सोपा आहे. जर पॉइंट P कॅपिटल P हॉरिझॉन्टल प्लेन पासून h अंतरावर असेल तर त्याचा फ्रंट व्ह्यू P डॅश हॉरिझॉन्टल प्लेन पासून किती अंतरावर असेल? त्यासाठी या मॉडेल मध्ये तुम्ही बघा या पॉइंटला तुम्ही इमॅजिन केलं, याचा तुम्हाला बरोबर इमेज कॅच झाल्यानंतर ती इमेज तुम्ही पाडली बरोबर व्हर्टिकल प्लेनवर. तर अशी इमेज पडली तुमची. आता हा तुमचा p डॅश झाला. हा काय झाला तुमचा? p डॅश. मग ह्या p डॅशचं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं अंतर हे अंतर आणि मगाशी तो असा होता तेव्हाचं अंतर, या अंतरामध्ये काय फरक झाला का हो? ऍब्सोल्युटली नो. ऍब्सोल्युटली नो. म्हणजे हा जर h अंतरावरती होता तर याचं प्रोजेक्शन जेव्हा मी या प्लेन वरती टाकलं तेव्हा सुद्धा हा पॉइंट इथून इथं किती अंतरावरती झाला? h वरच अंतरावर झाला. So that means this distance absolutely is equal to h. Distance of the front view. So this is what? This is the front view of that point. P dash is the front view of that point which is at a distance of h from horizontal plane. Correct? Which is at a distance of h from horizontal plane. Now the front view case is been well solved because पॉइंट P ला पुढून बघितलं आणि त्याचं प्रोजेक्शन कागदावरती काढलं, प्लेन ऑफ पेपर वरती काढलं तर इथं. तुमच्या लक्षात आलं का बघा? आता याचा टॉप व्ह्यू काढणार आहे म्हणजे मी या ऑब्जेक्टला वरून बघणार. आता जेव्हा याचा टॉप व्ह्यू मी काढतो तेव्हा या पॉइंटचं प्रोजेक्शन कुठे पडणार आहे? तर ऑब्वियसली दुसरी रेफरन्स प्लेन आहे तिला आपण व्हर्टिकल प्लेन आहे सॉरी हॉरिझॉन्टल प्लेन आहे त्याच्यावरती पडणार आहे. म्हणजे या पॉइंटला ऑब्झर्वरने या डायरेक्शनने पाहिलं आता
या डिरेक्शनला पाहिलं तर याचं प्रोजेक्शन डायरेक्टली तुमच्या लक्षात आलं की बघा याचं प्रोजेक्शन डायरेक्टली इथं पडणार. आता याला मी पर्पजली कलर देणार आहे निळा कारण तो कशावरती आला हॉरिझॉन्टल प्लेन वरती आला. तर हा जो आहे हा माझा आहे स्मॉल p. सो स्मॉल p इज माय व्हॉट स्मॉल p इज माय टॉप व्ह्यू ऑफ दॅट ऑब्जेक्ट. बरोबर. आता इथं या फिगर मध्ये तुम्ही बघायचं आहे या फिगर मध्ये तुम्हाला मी त्याचा टॉप व्ह्यू कसा फील होणार ते दाखवणार. तर हा पॉइंट आहे याला तुम्ही वरून बघितला की त्याचं प्रोजेक्शन तुम्हाला इथं पडलं तर तो तुम्हाला कसा दिसणार आहे हे मी थोडंसं इथं इमॅजिनेशन करून सांगतो तुम्हाला. तर यू विल गेट दिस पॉइंट. Now you can refer. So this is the projection of that point in the form of top view. अगोदर तो कसा होता लक्षात येते का बघा असा होता. याला वर्ण बघितलं आपण या पॉइंटला आणि याचं प्रोजेक्शन ह्याच्यावरती टाकलं म्हणजे तो टॉप व्ह्यू त्याला असा दिसला. बरोबर आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येतं का बघा इथं तो उभा होता इनिशियली तेव्हा या पॉइंटचं हे डिस्टन्स व्हिज्युअलाइज होणार ऑब्झर्व्हरला. तुम्ही मगाशी जेव्हा याला फ्रंट व्ह्यू न बघत होता तेव्हा h व्हिज्युअलाइज झालं होतं h. आता जेव्हा तुम्ही वर्ण बघता तेव्हा ह्या पॉइंटचं ह्या प्लेनचं अंतर b आहे म्हणजे हे b व्हिज्युअलाइज झालं तुम्हाला आता टॉप व्ह्यू मध्ये हे b नॉट दिस h. करेक्ट. आणि आता हे जे b आहे हे b जेव्हा ह्याचं प्रोजेक्शन टाकलं आपण तर हा पॉइंट इथं आला प्लेन वरती तेव्हा या पॉइंटचं या प्लेन पासूनचं अंतर सुद्धा b च राहिले ते बदललेलं नाहीये. म्हणजे तुमच्या लक्षात येते काय बघा की हे जे डिस्टन्स आहे वरचं b तेच डिस्टन्स इथं b म्हणून या पॉइंट पासून इथं पर्यंत कंटिन्यू झालं. सो देयर इज नो चेंज इन द डिस्टन्स इन द टॉप व्ह्यू. बरोबर. सो फ्रंट व्ह्यू मध्ये h डिस्टन्स दिसलाय आणि टॉप व्ह्यू मध्ये b दिसलाय. सरळ सरळ ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता गंमत अशी आहे या पॉइंटचं प्रोजेक्शन याच्यावरती पडलेलं आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये त्या पॉइंटचं फ्रंट व्ह्यूचं प्रोजेक्शन या वॉल वरती व्हर्टिकल वॉल वरती पडलेलं आहे. पण ते काढू शकलो आपण. का काढू शकलो तर मी ज्या पेपर वरती किंवा ज्या ड्रॉइंग बोर्ड वरती मी काढतो ती सुद्धा व्हर्टिकल प्लेनच आहे. माय रेफरन्स इज सेम मीन्स रेफरन्स ऑन व्हिच द प्रोजेक्शन इज बीन ड्रॉन इज सिमिलर टू द रेफरन्स ऑन व्हिच आय एम गोइंग टू ड्रॉ. म्हणजे मी ज्या कागदावरती काढणार आहे किंवा मी या ब्लॅकबोर्ड वरती काढणार आहे तोही रेफरन्स व्हर्टिकलच आहे. त्यामुळे सरळ सरळ मी तिथं काढू शकतो प्रोजेक्शन. पण आता प्रॉब्लेम काय येतोय टॉप व्ह्यूला या पॉइंटचं प्रोजेक्शन इथं टाकल्यानंतर ही प्लेन जी आहे ही प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन आहे. दिस प्लेन इज नोवेअर व्हर्टिकल. ही प्लेन उभी नाहीये. ही प्लेन कशी आहे आडवी आहे 90 अंशाच्या व्हर्टिकल प्लेनला. त्यामुळे त्याचं प्रोजेक्शन जरी मी 3D मध्ये दाखवू शकलो तरी मी 2D मध्ये दाखवू शकत नाही. आणि आपण काढणार आहोत ते कशामध्ये काढणार आहोत 2D मध्ये काढणार. तुम्हाला समजण्यासाठी मी 3D आहे तुम्हाला समजण्यासाठी हे मॉडेल घेतलंय पण मी काढणार आहे 2D मध्ये. तुमच्या लक्षात येतं का? मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला इथं ही जी हॉरिझॉन्टल प्लेन आहे तिच्यावर त्याचं टॉप व्ह्यूचं प्रोजेक्शन पडल्यानंतर आपल्याला त्या प्लेनला 90 डिग्री मध्ये टर्न करायला पाहिजे. काय करायला पाहिजे 90 डिग्री मध्ये टर्न करायला पाहिजे. म्हणजे ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे. This has to be turned through 90 degree so that this plane will come into the plane with this VP. जशी VP उभी आहे तशी HP 90 अंशाने फिरवल्यानंतर उभी होणार. मग तिला उभी कधी करायचं आहे आपण पहिल्यांदा त्याच्यावरती टॉप व्ह्यूचं प्रोजेक्शन पाडायचं आहे आणि मग ते प्रोजेक्शन पाडल्यानंतर this plane has to be turned through an angle of 90 degree. जेव्हा तुम्ही या प्लेनला 90 अंशामध्ये टर्न करता तेव्हा ही प्लेन तुमची या प्लेन वरती बरोबर येऊन बसते. म्हणून या येलो लाईनच्या पाठीमागे मी बॅकग्राऊंडला ब्लू लाईन दिलेली आहे. हे समजतंय का बघा. याचा अर्थ पहिला प्रोजेक्शन टाकलं आणि मग रोटेट केलं. आता जर प्लेन माझी रोटेट होत असेल तर त्या प्लेन वरती पडलेला माझा जो पॉइंट आहे जो त्याचा टॉप व्ह्यू आहे तो पण त्या प्लेन सोबतच फिरणार ना 90 अंशाने. म्हणजे जर ही प्लेन 90 अंशाने फिरली तर माझा हा पॉइंट सुद्धा कितीने फिरणार हो
90 अंशाने फिरणार. हा पॉइंट सुद्धा कितीने फिरणार 90 डिग्रीने फिरला. तर तो 90 डिग्रीने फिरल्यानंतर हा जो फ्रंट व्ह्यू आहे P डॅश त्याच्याच बरोबर लाईन मध्ये येतो आणि म्हणून इथं या पॉइंट P चं नाव इथं होतं इथं शिफ्ट झालं बघा. बरोबर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की हा जो स्मॉल p आहे तो स्मॉल p आता फिरून कुठं आला इथं आला. लक्षात आलं का बघा. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येतं की बघा प्रॉब्लेम टॉप व्ह्यू मध्ये होतो कारण टॉप व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेनवर जातो. आपण काढणार ते प्लेन व्हर्टिकल आहे म्हणून पहिला प्रोजेक्शन काढलं आणि त्या प्लेनला आपण 90 अंशात रोटेट केलं आणि रोटेट केल्यानंतर तो पॉइंट या पॉइंटच्या लाईन मध्ये आला. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा की हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे b होतं ते सुद्धा आता काय झालं व्हर्टिकल b झालं. कारण हे 90 अंशाने जेव्हा फिरतं तेव्हा हे डिस्टन्स सुद्धा त्याचं b होतं. आणि मग तुमच्या लक्षात येईल की फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू त्या प्लेनचा आपल्याला ऑब्टेन झाला. आता मी इथं दाखवतो तुम्हाला पॉइंटचं प्रोजेक्शन इथं पडलंय सगळ्यांना हा डॉट दिसत असेल बरोबर. थोडीशी आता मी इथं स्टिक रिमूव्ह करतो आणि इथं तो पॉइंट इमॅजिन करूया आपण. येस इट इज देयर. आता बघा आता तो टॉप व्ह्यू इथं अवेलेबल झालेला आहे इन द फॉर्म ऑफ अ पॉइंट. दिस पॉइंट इज विजिबल. ओके आता हे सगळं फिरणार आहे म्हणजे हा पॉइंट सुद्धा इकडे काय होणार आहे फिरणार आहे. त्यामुळे ह्या प्लेनला 90 अंशाने जेव्हा आपण फिरवू तेव्हा तुमच्या लक्षात येते काय बघा की इथं तो पॉइंट अवेलेबल झाला इथं. सो दिस इज द पॉइंट. इथं तो पॉइंट काय लागला आणि हे डिस्टन्स बघा तुम्ही हे डिस्टन्स ही XY लाईन आहे. हे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स हॉरिझॉन्टल b होतं ते व्हर्टिकल b झालं. म्हणजे इथं जे b डिस्टन्स आहे ते b झालं. आणि आता तुम्हाला इथं सांगता येईल मला हा त्याचा फ्रंट व्ह्यू झाला हा डॉट म्हणजे आणि हा त्याचा बरोबर टॉप व्ह्यू झाला. दोन्ही एका सरळ रेषेमध्ये आले आणि ही XY लाईन बरोबर. मग आता हे आपण काढायचं आहे. हे काढायचं कुठं तर आपल्याला इथं काढायचं. इथं कळालं रोटेशन झालं असं झालं. आता ते 2D मध्ये घेताना बघा इथं मी XY लाईन काढली. इथं जो XY आहे तो XY मी इथं काढलेला आहे. या XY वरती कुठेही म्हणतो मी बरोबर आहे की. तर शक्यतो आपण इथून याचा अंतर घ्यायचा x व्हर्टिकल अंतर किती घ्यायचं आपण x. सपोज इथं पॉइंट आला आपला तर हा जो पॉइंट आहे आपला हा पॉइंट म्हणजे p डॅश आहे आणि हा त्याचा कोणता व्ह्यू आहे हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ऑफ पॉइंट p डॅश फ्रॉम xy इथं मी बाजूला लिहितो. दिस डिस्टन्स इज नथिंग बट h डिस्टन्स. हा त्याचा फ्रंट व्ह्यू झाला 2D मध्ये 2 डायमेन्शन मध्ये. आता टॉप व्ह्यू कुठे काढायचं मी सांगितलं ना. टॉप व्ह्यू प्लेन वर पडतो HP वर पण HP 90 अंशात आहे. HP लाच 90 अंशाने फिरवली म्हणजे पॉइंट वर फिरवला म्हणजे आडवं b जे अंतर होतं p नंतर त्या प्लेन पासूनचं तर ते अंतर सुद्धा रोटेट झाल्यामुळं हे दोन्ही एका रेषेमध्ये येतात. त्यामुळे ह्याला खाली घ्यायचा इथं असा आणि इथं एक पॉइंट येणार आहे ब्लू लाईन मध्ये मी त्याला दाखवतो. दिस पॉइंट इज स्मॉल p आणि हे जे डिस्टन्स आहे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे p. समजतंय का बघा तुम्हाला. हे डिस्टन्स आहे तो p. अशा पद्धतीने हा जो p आहे स्मॉल हा त्याचा कोणता व्ह्यू झाला हा त्याचा काय झाला टॉप व्ह्यू झाला. मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला असं 2D ड्रॉइंग काढणं अपेक्षित आहे. फक्त हे का आलं हे कळण्यासाठी मी तुम्हाला हे 3D ब्लॅकबोर्ड वर आणि त्या मॉडेलवर 3D वरती मी तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड करून सांगितले. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथून वरती जर त्याचा फ्रंट व्ह्यू येत असेल तर ह्या XY लाईन वरची ही जी सगळी जी प्लेन आहे त्या प्लेनला व्हर्टिकल प्लेन असं म्हणतात. म्हणून ते डाव्या कोपऱ्यात लिहायचं. आणि ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल प्लेन हॉरिझॉन्टल आहे पण 90 अंशाने फिरवल्यानंतर ती व्हर्टिकल झाली. याचा अर्थ XY लाईनच्या खालचा जो भाग आहे XY लाईनच्या खालचा जो सगळा भाग आहे त्या भागाचं नाव आहे हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे हा सगळा जो प्लेन भाग आहे XY च्या खाली तो हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि तो व्हर्टिकल. प्रत्यक्षात हॉरिझॉन्टल प्लेन अशी आहे काटकोनात आहे पण ती आपण आपल्या प्रोजेक्शन काढण्याच्या सोयी करता 90 अंशात फिरवली. कधी फिरवायची पहिला प्रोजेक्शन काढायचं त्याच्यावर आणि पाडल्यावर प्लेन काय करायची 90 अंशाने फिरवायची. अशा पद्धतीने त्याचा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू इथं तयार झाला. आता एक व्ह्यू राहिलेला आहे कोणता साइड व्ह्यू साठी ऑब्झर्व्हरनं त्याची जागा बदलायची. इथून त्याला उठायचं आहे आणि आयदर लेफ्टला यायचंय किंवा आयदर कुठे यायचंय राईटला यायचं. आता फॉर एक्झाम्पल मी इमॅजिन करतो ऑब्झर्व्हर इथून उठून लेफ्टला आला म्हणजे ही त्याची लेफ्ट साइड आहे. आता हे लेफ्ट साइडला तो ऑब्झर्व्हर ह्या पॉइंटला बघतोय
तर त्याला रेफरन्स अवेलेबल व्हायला पाहिजे. मी सांगितलं ना रूमच्या कन्सेप्ट मध्ये साइड व्ह्यू साठी तुम्ही लेफ्टला आला तर त्याचं प्रोजेक्शन साइड वॉल वरती जाणार आणि साइड वॉल तुमची उजव्या बाजूचे. मग इथं मला एक प्लेन इमॅजिन करायला लागणार. केली बघा मी तिथं साइडला एक प्लेन इमॅजिन केली. बरोबर 90 अंशात आहे ती हॉरिझॉन्टल प्लेनला पण काटकोनात आहे आणि व्हर्टिकल प्लेनला पण काटकोनात आहे. तिला म्हणायचं प्रोफाइल प्लेन किंवा मी काय म्हणतो तुम्हाला इमॅजिनरी प्लेन. ही प्लेन बरोबर 90 अंशात काय राहते उभा राहते आणि या प्लेन वरती या पॉइंटला तुम्ही बघणार आहात म्हणजे तुमची प्रोजेक्शन्स या पॉइंट वरनं जाऊन इथं कुठेतरी येणार. बरोबर आणि इथं जो तुम्हाला पॉइंट मिळतोय तो पॉइंट आहे पी डबल डॅश. काय आहे पी डबल डॅश आणि तो त्याचा कोणता व्ह्यू आहे तर तो त्याचा LHSV. काय म्हणलं मी त्याला LHSV कारण त्याला बघितलाय कुठून डाव्या बाजूकडे बघितलाय तर तो LHSV बघा. हे प्रोजेक्शन म्हणजे इकडे गेले. मी एरो दाखवतो तुम्हाला कळण्यासाठी. फ्रंट व्ह्यू साठी हा इथं आला, टॉप व्ह्यू साठी हा डाऊनवर्ड आला इथं खाली एरो, परत हा डाऊनवर्ड आला, परत हा टर्न झाला आणि मग आपल्याला हा टर्न मिळाला. आता हे जे काम आहे इथं आपण इमॅजिन करतोय ते आपल्या मॉडेल वरती आपण बघूया कशा पद्धतीने इमॅजिन करायचं. पुन्हा एकदा याच मॉडेलचा आपल्याला आधार घ्यायला लागणार आहे. हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन यांनी तयार झालेलं हे मॉडेल. आता याच्यामध्ये आता आपल्याला पुन्हा हा पॉइंट कन्सिडर करायला लागणार आहे तर तो आपण पॉइंट कन्सिडर करू. ही सिच्युएशन आहे या पॉइंटची. बरोबर हे डिस्टन्स h आहे परत एकदा सांगतो आणि हे डिस्टन्स b आहे. h म्हणजे पॉइंटचं हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं अंतर आणि b म्हणजे पॉइंटचं व्हर्टिकल प्लेन पासूनचं अंतर. आता ऑब्झर्वर इकडे आला लेफ्टला तर तुमची लेफ्ट बरोबर तो इकडे आला त्याने ह्या पॉइंटला बघितलं तर इथं एक इमॅजिनरी प्लेन कन्सिडर करायला पाहिजे. इथं काय करायला पाहिजे एक इमॅजिनरी प्लेन कन्सिडर करायला पाहिजे. ओके आता ती इमॅजिनरी प्लेन म्हणून मी इथं थोडंसं ही फाईल कन्सिडर करतो. आता इथं मी ही इमॅजिनरी प्लेन कन्सिडर करणार. समजतंय का बघा इथं इमॅजिनरी प्लेन कन्सिडर करणार आणि ही जी इमॅजिनरी प्लेन आहे ही इमॅजिनरी प्लेन तुम्ही पाहिला तर या व्हर्टिकल प्लेनला पण 90 अंशात आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनला पण 90 अंशात. म्हणजे इथं जी काही मी आता प्लेन काढलेली आहे ती प्लेन म्हणजे ही फाईल आहे एवढं लक्षात. आता ह्या पॉइंट फाईल वरती या पॉइंटला इकडनं बघितल्यानंतर याचं प्रोजेक्शन इथं पडणार. इकडनं बघतो ना लेफ्टनं तर याचं प्रोजेक्शन इथं पडणार ते मी तुम्हाला इथं दाखवलं. आता गंमत अशी होती जो प्रॉब्लेम हॉरिझॉन्टल प्लेनने केला तोच प्रॉब्लेम ह्या प्लेनच्या बाबतीत इथं आता उपलब्ध झाला. काय प्रॉब्लेम झाला तर ही प्लेन व्हर्टिकल प्लेनला 90 अंशात होती त्यामुळे ती 2D मध्ये काढू शकत नाही. मग आपण काय केलं होतं प्रोजेक्शन टाकलं त्याच्यावरती आणि त्या प्रोजेक्शनला आपण रोटेट केलं प्लेनला रोटेट केलं. आता तसं करूया मग या पॉइंटला ह्याच्यात जर टाकलं प्रोजेक्शन तर मग ह्या प्लेनला रोटेट कशी करायची तर लक्षात घ्या आपल्याला ड्रॉइंग साठी जी प्लेन अवेलेबल आहे ती व्हर्टिकल प्लेन. त्यामुळे ह्या प्लेनला इमॅजिनरी प्लेनला साइड व्ह्यू साठी आपल्याला रोटेट करावी लागेल किंवा टर्न करावी लागेल. कशा पद्धतीनं तर ती सुद्धा व्हर्टिकल प्लेनच्या बरोबरच प्लेन मध्ये यावी. जसं हॉरिझॉन्टल प्लेनला खाली टर्न केल्यावर ती ह्याच्या प्लेन मध्ये आली व्हर्टिकल प्लेनच्या प्लेन मध्ये आली तसं आता ह्या प्लेनला मला खाली टर्न करून चालणार नाही तर मला ह्या प्लेनला असं टर्न करावं लागेल. समजतंय का बघा. आणि म्हणून इथं जी प्लेन आहे या प्लेनवर ह्याचं प्रोजेक्शन टाकायचं आणि मग या प्लेनला 90 अंशात अशी फिरवायची. म्हणजे इथं जर तुम्हाला रोटेशनने दाखवलं तर या फिगर मध्ये ही जी प्लेन आहे ही प्लेन अशी फिरणार इकडं आणि तिचा अँगल होणार 90 डिग्री आणि मग ती प्लेन अशी फिरल्यानंतर अशी उलगडणार आणि मग तिथं तिचा काय होणार साइड व्ह्यू तयार होणार. मग तिचा काय होणार साइड व्ह्यू तयार होणार. आणि हे जे आहे हे प्रोजेक्शन पी डबल डॅशचं तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हे जे h डिस्टन्स आहे p ही दिसतं आणि इकडे जर तुम्ही बघितला तर हे b पण डिस्टन्स आहे ते पण दिसतं तुम्हाला. म्हणजे h आणि b बोथ डायमेन्शन्स आर विजिबल इन द साइड व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये काय होतं फ्रंट व्ह्यू मध्ये या पॉइंटला बघितलं तर हा फ्रंट व्ह्यू होता फक्त h दिसत होता कारण b 0 झाला होता. b काय झाला 0 झाला कारण b म्हणजे त्या पॉइंटचं व्हर्टिकल प्लेन पासूनचं अंतर. पण फ्रंट व्ह्यू मध्ये तो पॉइंट VP वरच पडतो म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू कुठे पडतो VP वर पडतो.
मग पॉइंटच VP वरती आल्यामुळे B डिस्टन्स 0 झाला. टॉप व्ह्यूच्या बाबतीत काय झालं होतं? टॉप व्ह्यूच्या बाबतीत टॉप व्ह्यू तसा आला होता. टॉप व्ह्यू मध्ये काय 0 झालं होतं? H 0 झालं होतं. काय 0 झालं होतं? H 0 झालं होतं. पण आता मित्र साइड व्ह्यू मध्ये तुम्ही जेव्हा या पॉइंटला बघणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की साइड व्ह्यू मध्ये आपल्याला दोन्ही डायमेन्शन्स विजिबल होतात. म्हणजे H ही विजिबल आहे आणि त्याचबरोबर B ही विजिबल आहे. कारण हा पॉइंट हे H आहे आणि हे B आहे. असंच या साइड व्ह्यू वरती घेऊन जाणार आणि तो उलगडणार आहे. त्यामुळे H डिस्टन्स आणि B बोथ आर विजिबल इन द साइड व्ह्यू. बरोबर? मग आता हे इथं कसं काढायचं? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जेव्हा रेफरन्स प्लेन तुम्ही पुढून बघता, या प्लेनला जेव्हा तुम्ही पुढून तुमच्या जागेवरनं बघता तेव्हा ती चार बाजूची आहे असं दिसत नाही. तुम्हाला काय दिसतंय? फक्त याची ही एकच बाजू आहे. म्हणजे तुम्हाला दिसताना याच्यामध्ये काय दिसणार आहे? फक्त ही बाजू उभी. कारण तुम्ही पुढून बघता, लक्षात आलं का नाही? हा सरफेस तुम्हाला दिसत नाही, हा सरफेस तुम्हाला इकडनं बघितल्यावर दिसतो. म्हणून ह्या सगळ्या प्लेनचं इंटरप्रिटेशन 2D मध्ये ह्या सगळ्या प्लेनचं इंटरप्रिटेशन आपण एका लाईनने करतो आणि ती लाईन म्हणजे अशी खडी लाईन काढायची. या लाईनला म्हणतात x1 y1 किंवा त्याला आपण काय म्हटलंय? प्रोफाइल प्लेन. काय म्हटलंय त्याला आपण? प्रोफाइल प्लेन. तुमच्या लक्षात आलं की बघा ही रेष नाहीये मुलांनो, ही रेष नाहीये, तर हे रिप्रेझेंटेशन आहे या प्लेनचं. ही बाजू तुम्हाला दिसते त्याची एकच बाजू आणि ती बाजू आपण इथं काढलेली आहे. समजलं? अशा पद्धतीने प्लेनचं रिप्रेझेंटेशन एका लाईनच्या फॉर्म मध्ये इथं आलं आणि त्या प्लेनचं नाव आहे इमॅजिनरी प्लेन. काय नाव आहे त्याचं? इमॅजिनरी प्लेन. आता बघा काय होतं नेक्स्ट. आता साइड व्ह्यू इथं काढायचं आपल्याला. साइड व्ह्यू काढण्यासाठी H आणि P ही दोन्ही डिस्टन्सेस दिसायला लागतात. H डिस्टन्स आहे ते H डिस्टन्स फ्रंट व्ह्यू मधनं इकडे ट्रान्सफर होणार. आपण बघा इथून वरती गेलो, फ्रंट व्ह्यू काढला, एरो दाखवतो. इथून खाली आलो, टॉप व्ह्यू काढला आपण. आता साइड व्ह्यू साठी हे डिस्टन्स इकडे ट्रान्सफर झालं. H डिस्टन्स इकडे ट्रान्सफर झालं. B जे आहे ते B पण ट्रान्सफर व्हायला पाहिजे. म्हणून या पॉइंटचं प्रोजेक्शन याच्यावरती काढलं. बरोबर? आणि बघा इथं इंटरसेक्शन मिळालेलं आहे. XY म्हणजे इंटरसेक्शन आहे. कशाचं? HP आणि VP चं. आणि X1 Y1 म्हणजे ऑक्झिलरी प्लेन आहे. ज्याला आपण प्रोफाइल प्लेन असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर ही प्रोफाइल प्लेन आहे. तर हे डिस्टन्स इथं टाकल्यानंतर या दोन डिस्टन्स मध्ये कंपास ठेवायचा आणि या कंपासाने ह्याला काय करायचं? रोटेट करायचं. बरोबर असं कंपासाने काय करायचं? याला रोटेट करायचं. एक तर तुम्ही रोटेट करू शकता, नाहीतर या पॉइंट मधून 45 डिग्रीची लाईन मारायची. ही जी अँगल आहे हा अँगल बरोबर किती पाहिजे इथं? 45 डिग्री. मला वाटतं अँगल मारण्यापेक्षा सोयीचं आहे कंपासनं रोटेट करणं. तर O सेंटरवरती लोखंडी कंपास, P चं प्रोजेक्शन इथं पाडलं आणि त्या याला रोटेट केलं. तर बघा हा जो B डिस्टन्स आहे हा आडवा होता. बरोबर आहे की नाही? तर तो B डिस्टन्स आडवा टर्न झाला आणि तो इथं उभा राहिला. आणि मग या दोन्हीला लाईनला इकडे वाढवायचं. मग ही आलेलं हाईटचं डिस्टन्स आणि B चं रोटेट झालेलं डिस्टन्स जर इथं पॉइंट आपण घेतला तर या पॉइंटचं नाव आहे, या पॉइंटचं नाव आहे P डबल डॅश. P डबल डॅश. आणि हा त्याचा कोणता व्ह्यू आहे? हा त्याचा आहे लेफ्ट हँड साइड. आणि डिस्टन्सेस म्हणत असाल तर बघा हे डिस्टन्स ऑफ कोर्स H आहे. बरोबर? आणि हे डिस्टन्स जर म्हणाल हे डिस्टन्स जर तुम्ही मोजलं तर हे डिस्टन्स आहे P. तर H is also visible and B is also visible. So this way you can represent the side view of that object into this plane. So this is the way in which we have studied the projection of point when it is in first quadrant. That is, it is situated at a distance of H from horizontal plane and at a distance of B from vertical plane. See, याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला त्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट परफेक्ट इमॅजिन व्हायला पाहिजे. आणि H म्हणजे त्या पॉइंटचा हॉरिझॉन्टल प्लेन पासूनचं डिस्टन्स हे H आणि B म्हणजे हे डिस्टन्स. हा जो इमॅजिनेशनचा विषय आहे हा तुम्हाला परफेक्टली कळायला पाहिजे. आणि मग त्याच्यावरून त्याचं रिप्रेझेंटेशन 3D मध्ये 3 डायमेन्शनल फिगर मध्ये कसं होतं आणि विथ द हेल्प ऑफ फिगर कसं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण हा त्याचा फ्रंट व्ह्यू, हा त्याचा टॉप व्ह्यू आणि हा त्याचा साइड व्ह्यू असे तिन्ही व्ह्यूज याच्यामध्ये काढले. बरोबर? आता तुमच्या लक्षात येते का बघा या केस मध्ये आपण ज्या डिस्कस केलं त्यामध्ये ऑब्झर्वर इकडे होता, त्याच्यानंतर पॉइंट होता आणि त्याच्या पाठीमागे रेफरन्स प्लेन होता. तर ज्या पद्धतीमध्ये
ऑब्जेक्ट म्हणजे आपला पॉइंट हा ऑब्झर्वर आणि रेफरन्स प्लेन याच्या मध्ये असतो, बरोबर आहे. आणि मग आपण जी प्रोजेक्शन्स काढतो ती जी मेथड वापरली जाते या मेथडला फर्स्ट अँगल मेथड असं म्हणतात. फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. कधी म्हणायचं फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन? जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट म्हणजे माझा पॉइंट बी हा ऑब्झर्वर आणि रेफरन्स प्लेन याच्या मध्ये असतो आणि मग त्याचा आपण प्रोजेक्शन ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीला म्हटलं जातं फर्स्ट अँगल मेथड. काय म्हटलं जातं? फर्स्ट अँगल मेथड. आणि या फर्स्ट अँगल मेथड आपल्याला अभ्यासक्रमामध्ये फर्स्ट अँगल मेथडच आहे. आता अशी आणखी एक दुसरी मेथड असते, त्या मेथडचं नाव आहे थर्ड अँगल मेथड. काय म्हणतात? थर्ड अँगल मेथड. मग आता लोक काय म्हणतात माहितीये का, ऑब्जेक्ट पहिल्या क्वाड्रंट मध्ये झाला म्हणजे फर्स्ट अँगल मेथड. तर लक्षात ठेवा, quadrant system has nothing to do with method of projection. Method of projection is clearly or strictly based on the fact that when the object is in between observer and reference plane, that method is first angle method of projection. Okay, then what is there in the third angle method of projection? That definitely we are going to discuss, no doubt. Okay, but before that just I will focus on what kind of dimension techniques and notations you have to follow while drawing this projection. See, हे जे काढलेलं आहे हे सगळं या बाजूला जे दिसतंय ते तुम्हाला समजण्यासाठी, ते आपल्याला कुठेही परीक्षेत काढायचं नाहीये. आपल्याला परीक्षेत काढायचा आहे तो हा पार्ट. आपण 2D मध्ये काढणार आहोत, आपल्याला हे बिलकुल नाही काढायचं. पण हे समजण्यासाठी तुम्हाला ही 3D कळणं गरजेचं आहे आणि म्हणून मी इथं आलो. मग हे काढताना काय करायचं बघा, XY लाईन डार्क काढायची, थिक काढायची. X1 Y1 थिक काढायची. XY लाईनच्या एंडला 2 एरो काढायचे. एरोचं प्रपोर्शन आहे 1:3. एरो भरलेले काढायचे, एकाच 3 प्रमाणात काढायचे. नोटेशन X आणि Y कॅपिटल लेटर मध्ये काढायचं. लाईनच्या वरती VP व्हर्टिकल प्लेन हे सगळं 4 mm मध्ये लेटरिंग आहे. HP हॉरिझॉन्टल प्लेन 4 mm लेटरिंग मध्ये लिहायचं. त्यानंतर बघा X1 Y1 XY आणि हे लेटरिंग डार्क झाल्यानंतर ह्या पॉइंट P' जो आपण प्लॉट करतो तेव्हा ही त्याची प्रोजेक्शन लाईन आहे, ही खूप थिन यायला पाहिजे, फिकट यायला पाहिजे. फक्त डार्क काय दिसायला पाहिजे, पॉइंट P'. मग आता तुम्ही म्हणाल सर मी H किती घ्यायचं? अंदाजे तुम्ही घ्या. एखादा विद्यार्थी H 40 अझ्युम करू शकतो. याचा अर्थ इथून इथपर्यंत 40 मिलीमीटर डिस्टन्स आहे. डिस्टन्स कुठेही लिहायचं नाही, डिस्टन्स कुठेही लिहायचं नाही. मी आता H नोटेशन वापरलंय. तुम्ही 40 घेत असाल तर तुम्हाला इथे H कडून 40 लिहायला लागेल, mm लिहायचं नाही. ओके, मग हे 40 घेऊन हा पॉइंट P' स्पॉट करा. कसं करायचं लक्षात आलं का? ही लाईन फेंट पाहिजे, स्ट्रेट पाहिजे, एकदम व्हर्टिकल, या XY ला परपेंडिक्युलर P'. P जो आहे तो त्याचा टॉप व्ह्यू आहे. P जो आहे तो त्याचा टॉप व्ह्यू आहे. तो या लाईन पासून किती अंतरावर घ्यायचं तर B. तुम्ही अझ्युम करू शकता B 30 मिलीमीटर. किती? 30. तुम्ही 30 टाकलं तर B खोडायचं, तिथे किती लिहायचं? 40 लिहायचं. किती लिहायचं? सॉरी, B कितीला? 30 लिहायचं, 40 नाही लिहायचं, 30 लिहायचं. मग यामध्ये सुद्धा हा प्रोजेक्टर फ्रेम काढायचा आणि नुसता डॉट डार्क द्यायचा. बरोबर, म्हणजे दिसणार काय, हा एक डॉट आणि हा एक डॉट आणि मध्ये एकदम थिन लाईन. कळालं? अंतर हे लिहित असताना ही डायमेन्शन लाईन या प्रोजेक्शन लाईन पासून या लाईनचं जे अंतर आहे हे कमीत कमी 1 सेंटीमीटर पाहिजे. आपण बघितलं 9 मिलीमीटरच्या पुढे पाहिजे. आणि इथं बघा एरो 1:3 प्रोपोर्शन मध्ये भरलेले आणि डायमेन्शन लाईन सुद्धा फेंट काढायची. डायमेन्शन लाईन सुद्धा फेंट काढायचे, डार्क काढायचं नाही. म्हणजे या एरो मध्ये जी लेंथ आहे ती लेंथ सुद्धा फेंटच काढायची, नुसते एरो डार्क करायचे. अशा पद्धतीने हे डायमेन्शन द्यायचं. नंतर साइड व्ह्यूला रोटेट करताना इथं कंपास ठेवायचा, ही त्रिज्या होणार 30 mm तुमची आणि या 30 mm ला इथं रोटेट करायचं. दोन पद्धतीने काढू शकता, डायरेक्ट 45 डिग्री अँगल मारून पण काढू शकता सेट स्क्वेअर असेल तर. नसेल तर रोटेशन ठेवा. इथून वर जाताना ही प्रोजेक्टर लाईन आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी हे एरो काढले, तुम्ही ऍक्च्युअली काढायची काय आवश्यकता नाहीये. तर इथून हा प्रोजेक्टर फ्रंट लाईन मध्ये येणार, इथून हा प्रोजेक्टर इकडे प्रोजेक्ट केलाय तर तो सुद्धा फ्रंट लाईन मध्ये येणार. याचा सुद्धा एरो हा भरलेलाच पाहिजे. तुम्हाला
समजण्यासाठी एरो काढले. दोघांची भेट झाली इथं, हा पॉइंट झाला. या पॉइंटला नाव दिलं पी डबल डॅश. याचा व्ह्यू आहे लेफ्ट हँड साइड व्ह्यू. ब्रॅकेट मध्ये नाव दिले कॅपिटल मध्ये 4/4 mm मध्ये द्यायचं, जवळ नाव द्यायचं नाही, बाजूला द्यायचं. आणि इथं पण एच आणि बी दाखवायचा. एच तुमचा 40 आहे. यासाठी हे डायमेन्शन या प्रोजेक्टर पासून इकडे लांब 1 सेंटीमीटर वर द्यायचं. हे डायमेन्शन बी चं 30 मिलीमीटरचं इथून 1 सेंटीमीटर लांब वरती द्यायचं, इथं 30 द्यायचं. अशा पद्धतीने साइड व्ह्यू मध्ये एच आणि बी दोन्ही व्हिज्युअलाइज होतात, ते तुम्ही लिहायचं. आणि इथं समजण्यासाठी तुम्हाला फर्स्ट अँगल मेथड मी लिहिलंय, हे सुद्धा तुम्ही लिहायची काही गरज नाही. ऍक्च्युअली वर्ड्स मध्ये लिहित नाही, फर्स्ट अँगल मेथडचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे. आणि फर्स्ट अँगल मेथडचा सिम्बॉल काय आहे, तर तो सिम्बॉल आणि थर्ड अँगल मेथड काय आहे, बरोबर आहे की ही मी पुढच्या सेशन मध्ये काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. तर मला वाटतंय या फिगरच्या आधारे, मी दाखवलेल्या मॉडेलच्या आधारे प्रोजेक्शन ऑफ ए पॉइंट व्हेन इट इज सिच्युएटेड इन फर्स्ट क्वाड्रंट हा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आणि येणाऱ्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट अँगल मेथडच्या पद्धतीनेच थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन काय असते आणि त्याचं रिप्रेझेंटेशन करत असताना सिम्बॉल कोणता वापरला जातो, जो फर्स्ट अँगलला आहे तो वेगळा सिम्बॉल, थर्ड अँगलला कोणता आहे तो वेगळा सिम्बॉल, अशा पद्धतीने आपण ते प्रोजेक्शन त्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत. ओके, थँक्यू.